हो, आज काही कामही नाही सुचून राहिले, जिवारी येऊन राहिले बाई. पिताई होत्या, निधी होती तर मस्त गमत जात जाय. संध्याकाळ झाली की चला हे करू, चल ते करू. आज तर काही करायही नाही वाटून राहिलं बाई. मंजू, काय करतो बाई आपल्याला? सांगा ना आई, काय करू? काय झालं? काही नाही का? नाही, चेहरा उतरेला नाराज दिसतो म्हणून म्हटलं काय झालंच का. नाही काही नाही आई, गमूनच नाही राहिलं. पिताई होत्या, निधी होती तर किती मस्त गमत जाय हो, घर असं भरल्या भरल्यासारखं वाटे. आज दुपारी तर मी झोपली पण मला झोपही नाही लागली आणि काही कामही नाही करा वाटून राहिलं आणि काही नाही, बोर होऊन राहिलं ना. काय हो, आता इतक्या दिवस होत्या या बारीनं पिंकी लय राहिली ना मग. महिना झाला ना, आता 2-3 दिवस राहिले, पुरा महिना झाला असता. पण पाहुणा आल्याच्यानं गेली ते. त्याचीच वाटते ना वय. ते आता इतके दिवस राहिले तर वाटते मग आता ती गेली तर संग संग राहा, काम करा संग संग. मलाच तर हुर हुर वाटून राहिलं. हो ना, काही करमूनच नाही राहिलं. मी ताईला फोन लावला, ताईने फोन नाही घेतला. आता घरी गेली बाई तर घरचा धंदा. आता महिनाभर ती इकडे होती घरात. त्या बाईनं काय केलं काय नाही, धंदा अशीन पडेल काही. बसली अशीन करत, फोन पाहिलाय नशीन. निधीचा आला होता, निधी बोलली मग अशी खूप बोलले. 10-10:30 चालता सकाळी. काय करू राहिला मम्मी? म्हटलं काही नाही हो बाई, भांडे घासली होती. म्हटलं भांडे घासून राहिली. तिले तर लय यादी नो बाय तो आली. तिले तर माय तो आली तर लय यादीन दिले. हो, मामी 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 सुरू असे दिवसभर. हो ना. जसं सवय झाली ते. त्या कशा 1-2 दिवस येतात आणि चालल्या जातात तर काही वाटत नाही. आता एवढेच राहिल्या ना. कमाल आहे बापा मंजूची. बाई तर घरचे पाहुणे गेले की मस्त वाटते. घरी पाहुणे आले की गमत नाही, ते बोर होते, चिडचिड होते. आणि पाहुण्या गेल्या की ते खुश राहतात. माय बायकोच तर वेगळंच आहे. ननद गेली म्हणून माई बायको दुःखी आहे. बाकीच्या बाया ननद आली की दुःख होतात. माझी ननद का तशी आहे का बाकीच्या नंदाई सारखी? म्हणून मला माझी ननद गेली तर करमून नाही राहिलं. चांगलं आहे मंजूच. म्हटलं पोरगी लय दिस राहिली तर हिच्या जीवावर येत अशी. पण आता गेली तर लगे या देऊन राहिली त्याची. म्हणजे चांगली आहे, मग पोरीला जीव लावते बाई. जाऊ दे बाई, माझी पोरगी चांगली आहे. माझी पिंकी काही ननदचा तोरा दाखवते का? काही ननदचा असं करते का? काही भाव जाईले काही तरास थोडी आहे मा पिंकचा. माझी पिंकीला जीव लावते मंजूले, म्हणून मंजू जीव लावत असेल मा पोरीले. माई निधी लय साजरी आहे ना मग. मामी मामी तिच्या माग पुढे करे. त्याच्यानं ती येत अशी याद. ती काय करून राहिली? रिकामी धंदे मुकाट्यानं बसवल्या जात नाही का? काल रिकामे धंदे करून राहिले तर काय कांडून राहिले ते? काही नाही, उशिक दाय आहे तिले घाव लावतो. काही तुम्ही गेले ना वावरात जा ना. आज जा लागत नाही का? रमेश तर मी की आज म्हणे ते हळदीले पाणी देणं आहे म्हणे. हो, चाललोच. नाही तर का तो भाऊ कामाला घर होते ते काय? हा, एक दिवस त्याला तर वाटीचा बाई घरी नाही राहायला पाहिजे. सालाच्या गळ्यावानी माला जणून करून घेते. नाही, फुक्कट खाऊ घालेन तुम्हाला. दवा यायला घरी राहा लागतं नाही हो. मा भाऊ फुकटच पोचते. अव मग मा भाऊ का म्हणते का तुम्हाला म्हणून? तो तर जावयासारखे टोपंजीचे काम सांगते तुम्हाला की इकड पाईप बदला, तिकडचा पाईप बदला. कोणत्या गड्यासारखे काम सांगते का? डवर धरायला लावला कधी? वखरवाई करायला लावली का कधी? पाणी द्यायला लावते माय. जवयासारखं काम आहे शकोचे. ती जमत काय तर ती येते का जवाई उभारून? चाललो मी. रिकामे धंदे करत नको बसू. अजून संध्याकाळी म्हणशील मग हात दुखते, मान दुखते, पाठ दुखते. हा जा म्हणले पा. येता ते 2-4 लिंब आण जावं. लोणचं टाकेन म्हणलं. लिंबाचं लोणचं झालं. आता लिंब नाहीत ना उमळ्यात, निरा बारके बुरके आहे असं. हे नाही ना साजरा नाही आता. असू द्या, 8-10 तर कशी निघतात, एवढ्या निम नाहीत. आण जा. आता बार नाहीत बरोबर आहे, पण तरी बी बारके लिंब आहेत. आता बार लागला तर बारके लिंब आहे, ते बारके तोडायला लागतात काय?
अन तुला काय लिंबाचं लोणचं खा लागून राहिलं? एवढी सती पडली का लिंबाचं लोणचं खायले? आंब्याचं आहे ना आता, आंब्याचं खाय मग. एक शब्द हा माणूस ढंगाचा बोलीन तर नाही. ह्या कोळाच आहे कुत्र्याची शापूट. कायच्या ती घाला सरकी होतच नाही बाईने. एक शब्द सारखा बोलला जात नाही. आता का लोकांच्या वावरातून सांगून राहिली का मा भावचा एवढा मोठा निमण्याचा मळा आहे ना, आणि आता लिंब निघत नाही त्याच्यात. अन्नच नाही ना, मनात अन्नच नाही. मनी नाही बन्नान्न पोवाडे बांधण या माणसाला शिका. जाऊ दे बाई, एवढे डाळीले घाव लावून घेतो. दय पारून तर काही होत नाही. दय पारून तर बाई लयच गरम होती निरा. आज तर बाई आलं जसं आता दली आली. काय सांगा पाणी येते का तर. देव का बाई, देव का बाई, हा ये वा ये. माय बाई घाव लावून राहिले का मग दाईले? हो ना वा, म्हटलं घाव लावतो मग साजरी होते, मग जर निसली की झालं. व घरची तुरी डाळ हा तर घाव लावणं निशेरे सोपं जाते, नाही तर भले चिपळतात बिचारे. बरं आहे बाई, तुमच्या चानं होते तो कुटाणा आणि तुम्हीच कर. मी आता डायरेक्ट कट्टच सांगितलं. कोण बशीन हो माय तुरीची डाळ करत ना हरभऱ्याची डाळ करत मुंगाची डाळ करत. आता नाही होय माझं, मला जमती नाही आता. त्यापेक्षा तेले म्हटलं तुरी कच्चा डाळी घेऊन येत जा, टेन्शनचं काम नाही. कोण बसावते टूस करत. हो ऐदी बोलायची दिवसभर तुले मग गप्पा गोष्टी करायला टाइम कसा बशीन. हा त्यांनी करत बशीन घरी तर दुकान उघडलं की दुकानात बसली. 6 महिन्यातून एक साडी का आणि 10 बाया संग गप्पा करत बसाव रोज. त्याचा धंदा आहे ना तसाच पडेल. म्हणते मी दुकानात चालवतो का मला गिराईक आलते काय दुकानात होती तू? लय आवाज येत जाय बोलायचा. ओ माय बाई 7-8 जणी आल्या. हो लय जणी आलत्या. किती माय बाई किती, 1 घंटा गेला आसनावर बसणं बदर. आता ते गेले तर जीव गेले तर आसन टाकेलच आहे. बस आसनावर खाते माती लागते तर साडी खराब होईल. मग किती गेला साड्या आज, किती इकल्या? नाही घेतल्या नाही त्यानं, पाहिल्या आवडल्या पण तेले. साजरा माल आहे म्हणत मस्त लय आवडला तेले. आवडला पण घेतल्या नाहीत ना, काय फायदा. पोरगी पसंत केली पण पुढचा नेम दिला नाही ना. मग काय आमची पोरगी पसंत केली, आमची पोरगी पसंत केली म्हणून त्याच्या नावाचं कुकू लावून बसतं काय? हा साडी नेली असती तर वेगळी गोष्ट. अरे दुकानात नाही का कोणी? ए कुत्र हळा हळा. माय बाई सांग बाई, आत लोक आली तर लागे आलंही वाटते बाई. त्या याचं कुत्रच लय तर आत देऊन आला बाई मले बाळूचं. बाळूबाई कुत्रले आण नाही. त्याच्या घरात कमी मा दुकानातच जास्त बाई. ते हागून गिगून ठेवायचे भेव लागते. असं वाटते ना दुकानात हागून ठेवा माय कोण फेळाव. चल बाई चालली मी. हळा का कुठे हिंडून राहिली? ते दुकान उघड कुत्र घुसलं ना त्याच्यात, धिंगाणा ना ते. अहो माय आत्ता गेली सध्या 2 मिनिटं होती देवकाबाई संग बोलूनच राहील ती. मी काही गेली नाही ना अतिशी. हे बाई कुत्र ना ए बाळूच बाळू ते कुत्र बांधत जाणे देतो मोकाट सोडून. मला दुकानात येते ना लागलं तर फेडायला बोलाईन म्हणलं तुले, नाही तर तुझी बाप फेडीन. आणलं मोठं कुत्र पोचायले माणसं वागवणं जीवार येतात ती. आणि कुत्रे भल्ल वागवतात बाई हे लोक. वागवतात तर वागवतात त्याच्या घरात वागवा ना, देतात मोकाट सोडून. चल ते लोकांच्या घरायनं. रत्नी ते एक चान्स नाही सोडत कोणा सगळं भांड्या. आता त्यानं कुत्रा आणला आलं हिच्या दारात ते राखण नाही राहायला पाहिजे का? चालली इकडे हेंडत बसते उघड टाकते. आता कुत्र होई ते त्यांना का सांगलं का जाय म्हणून इकडे का जाय तिकडे. चल बाई एवढे घाव लावून घेतो बाई राहिले. नाही ना रे बुवा, माझी आई घरी नाही ना. मग माझी आई बोली ना. किती दिवसासाठी चालले तुम्ही? अरे पण लेका माझी आई घरी नाही ना, मग माझ्याजवळ पैसेही नाही. चिल दोस्ता चिल,
पैशाची काही टेन्शन नको घेऊ तू. मी हाव ना, कंट्री मारून टाकू. आम्ही 50 रुपये जमा केले, मग असं करतो आम्ही 60 रुपये जमा करतो. तर तू आले वरची पैसे होऊन जाते. 10 रुपये तर असतीलच ना तुला जवळ. आम्ही दोघं मिळून 10 रुपये शिल्लक देतो ना. तर आम्ही 50 जमा केले, तर आम्ही आता 60 करतो. तर चौघाई मिळून 40 रुपये झालेच ना. आणि तुला जवळ तर लेका 10 रुपये तर असतीलच ना रे. 10 रुपये लेका कोणाजवळ असतात. आता याले कुठे सांगू की माझं 10 रुपये नाहीत. जाऊ दे, हा मला लय चिल्लर समजी. अरे चिल्लर वरून आठवण आली. माझ्याजवळ चिल्लर आहे का? किती भरते पाहा लागेल. थांब रे, माझ्याजवळ बी पैसे आहेत वाटते. बरं, अरे माझ्याजवळ लय पैसे आहेत ना रे. त्याच्यानं काय आहे, कुठे ठेवले मला समजत नाहीत, आठवत नाही ना मला. अरे लय कायले पाहिजे? 10 रुपयेच तर पाहिजे. अजून लगा 10 रुपये नाहीत. अरे माझ्याजवळ तुला का 100 रुपये आहेत. 100? मला टेन्शन आहे. पण ते कुठे ठेवले मला आठवण नाही ना. फालतूच बोलायचा. 100 रुपये आहे म्हणते. 10 रुपये नाहीत लेका जोड. गप्पा भर करते. पाय बा, असतील तर चाल, मग नाही तर काही पैशाचं टेन्शन घेऊ नको. आणि नसलंही तुझ्याजवळ 10 रुपये तरी मी कोणाला काही सांगणार नाही काय सांगणार नाही की तू चिंदी चोर आहे. तुला जर 10 रुपये नाही. थांब रे. चाललो आम्ही. 10 रुपये असतील तर ये. 50 रुपये नेटला का जोडून मग 100 रुपये. 10 रुपये कुठे येते दिसत नाही. कुठे ठेवले? एवढा काय खजिना आहे काय? चाललो आम्ही. छूट गई दोस्तों, यारी छूट गई, दोस्त छूट गया, सब कुछ मिट गया, सिर्फ 10 रुपए के लिए. काय म्हणतो? असाच दाखवते जसा काही लेस कलेक्टरच्या भेंडे चालला. कोणती घाई आहे एवढी? मी काय म्हणतो, तो अरे शिवेल आहे का तुले दिला? तू का पीस आहे ड्रेसचा? नाही, शिवेल आहे ना, म्हणजे रेडीमेड ड्रेस आहे. कोण? मग तू घालून नाही आला? माय बाई, तुला शिवून ड्रेस दिला का रेडीमेड? तो बाबा आले तर ड्रेस दिलो. शर्टाचं पीस इतका पचर आहे माय बाई, शिव्याची कामाचं नाही. म्हणलं देले, म्हणलं काय शिवू नका. लहान झाली का तो सासू सासऱ्याची आता? पण ते लाज वाटेल पाहिजे ना. तो आले सासू सासरे तर ते मागून आहेत, पण पहिले माले भाऊ जे आहेत ना. पण तू म्हणत मग आई तू बोलतो काय मग करतात? भुलले की नाही ते पहिला तर भुलले की नाही? मी ती बहीण हो ना, जवळ होय ना तुला बापचा. तू तर मागून जवळ झाला. म्हणून मी दादा खे वळलं सांगतो, भाशी सून कधीच करू नये. भाशीला सून करू नये व माहेर राहत नाही आपल्याला. भाऊ राहत नाही ना, भाऊजय राहत नाही. लय मोठी गलती की बाई माझ्या जीवनात. आई काय ते पांचट गोष्टी सांगत राहतो मला माहित आहे का आता. काय माहित, तू त्या पिंकीला विचार, तिच्या आईला फोन लाव. तू कमी नाहीस का त्याला? जा लाव फोन, विचार. काय लाव मी फोन? काय म्हणून ते की मानवरेला हलकट शर्टाचं पिसून दिलो? मानवरा का रस्त्यावर पडला का? त्याच्या शर्टाच्या माथा आहे का? पण त्याचा हलकटपणा तुला सांगून राहिली मी. त्याला पुढे कसं बाबा जवई तो बाप त्याचा जवईच आहे ना. असे तोय दुगडे आहेत निरातोय सासर लोक. आई तेच तोल्या माहेरचे आहेत. मा सासरच्या लोकायले शिव्या द्यायच्या तालात तू तोला माहेरचा अपमान कायले करतो? तूच तो म्हणतो तोल्या सासरचे मागून पहिले ते माहेरचे आहेत. मग मा सासरच्या कमीपणा करेली, तोला माहेरचा कमीपणा काय सांगता? माहेरचं कायचं काय रे? कायची माहेरन कायचं काय? ज्या दिवशी मला बाप मेला, ज्या दिवशी माय मेली, त्या दिवशी माहेर गेलो. उरलं सुरलं तो लग्नात गेलो. तुले म्हणू जगल्या पोरी हारल्या नाहीत, काही पोरीचा काय नव्हता पडला. तू रे पिंकीतच लय जीव टाकला होता तुला. आई तुला काम म्हणजे आताचा मुद्दा काय आहे ते सांग मला. एक तुम्ही कामावर चाललो, त्याच्या मनात तू हे मला किचकट धंदे सांगू लागली. हे शांततेनं
झडी पाण्याच्या गोष्टी आहेत ह्या. हा, झडी लागली की वावरात काही कामं नसते, मग सांगत बसजो मले तेच ते मले पोरगी झाली ना का 10 वर्षानं मग पुरीचं लग्न आहे ना, तू मग लग्नावर अटकेल्यास अजून काही निराडोक्स खात राहते काहीतरी. उलस ऐकून नाही घेत. सासूच्या लोकायला काही म्हटलं की तर याला चिमटा लागते. मी चाललो वावरात, पिंकीर सांगो. हा, पोस्टमन नाही मी आधी. निरोप पोचवेले पिंकीला समजू. सांग ना तू काय झालं, काऊन कल्ला करून राहिली हे सकाळी सकाळी. काय माहित का होतो आई बाबांना ते बाल कोणतं शर्टाचं पीस हलकं दिलं म्हणते. काही एक मुद्दा क्रिएट करायच लागते होती ना तिथं, मग चांगलं कोण नाही दिला. कोण सांगितलं तुम्हाला हलकाय? मी स्वतः पाहिलं चांगलं ड्रेस आहे बाबाचं. आई म्हणतात का बाबा, मी विचारतो त्याले. जा करा लढाया, धंदा काही नाही दिवसभर कस. मांजर बोकेची लढाई आहे तुमच्या सासण्याची म्हणजे. आई, बाबाचं शर्ट खराब आहे. कोण म्हटलं, बाबाला म्हटलं का? बाबाला तर किती आवडलं. मला तर म्हणते की मस्त आहे, मी शिवतो लेख. काल म्हटलं नाही का बाबानं की मी हा ड्रेस शिवायला टाकतो म्हणून. येलेच म्हणत की हा ड्रेस शिवायला टाक दे रे मला. त्याला कुठे अक्कल आहे? जसं ते डोकं का दिले टाकाचा वगारू, कोण काही देव पतिरा आणि शिवायला टाकतो. शिवायला तरी पुरते का? किती भला ड्रेस आहे माय बाई तो. जरा सुईचं जाळा आहे. शिलाई तो बाबानं दिले का 100 रुपये. शिलाई का सस्ती राहिली का? शिलाईचे तर 1 रुपया दिसला मला ड्रेसवर की बा हा ड्रेस पीस घ्या ना, शिलाईचे पैसे जावाय बा असं तर म्हटलंय तो बाबानो. शिवायला टाका, शिलाई माय बाबा देते. पोस्टानं पाठवतात का? हळ्याच्या गळ्यात चिठ्ठी लिहून पाठवतात बाबा. तुम्हाला काय करावं लागते? हळ्याच्या गळ्यात बांधत किडे कबूतरच्या गळ्यात बांधत तुमचे शाईचे पैसे येऊन जातील. आणि खोट्या गोष्टी करू नका. एवढा चांगला ड्रेस पीस आहे आणि उगाच हे नका करू, खराब दिला. खराब थोडी दिला, किती चांगलं ड्रेस पीस आहे. शिकू नको, बस झालं, समजते मला सगळं. तो माय ना तुला 6 जरी एवढी मोठी कढई दिली, मला उसा गडवा दिला. मापूलच दिलं, मापूल उलसक. साडी दे तुला किती साजरी, मला कशी दिलं हलकं. त्या मंग्याला लागे रेडीमेड ड्रेस दा आणि मानवरेले ड्रेस पीस दे. नाही समजते मला, समजते. त्यासाठी मी येत असतो ती राहिली ना, पण हे मंगे ऐके ना. चल तुला बोलावलं, चल तुला बोलावलं. हे पा किती केलं तर तुम्ही काही नाव काढत नाही. तर याच्यानं मला काही फरक पडत नाही. बसा कल्ला करत. मला आई बाबाला जे चांगलं करायचं होतं ते त्यांनी चांगलं केलं. आता तुम्हाला कढाई दिली तर मग तुम्हाला काही देतील का? 2-2 कढाईचं तर आपल्या घरी काय करसान? पण तुम्हाला गळवायला चांगला. एकाच घरी येत ना तेव्हा 2-2 कढाया इथं आचार्य मी 2-2 कढाया घ्यायले. किती काही केलं तरी नाव नाही. तुम्ही आणलं का एक ब्लाउज पीस तरी मग आईसाठी? ते नाही समजलं तुम्हाला? लोकांना किती काही केलं तरी नाव नाही नीटा. सारे पाहिजे हडप्याले, दुसऱ्याला नाही देता येत.